पंतप्रधान मोदी शहांनी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह विकलं. खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप, तर केंद्रीय निवडणूक आयोगावरही घणाघाती टीका. लोक न्यायालयानं शिवसेना शिंदेंना दिली आहे पक्षचिन्ह वादावर फडणवीसांची प्रतिक्रिया. शिवसेना पक्ष ठाकरेंचा, सुप्रिया सुळेंचं विधान. जेन्झीवर फोकस करा, त्यांच्याशी संपर्क ठेवा. पुण्यातल्या बैठकीत राज ठाकरेंच्या मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना. जेन्झी सोबत समरस होत विचार समजून घेण्याचे निर्देश. सरकारच्या परराष्ट्र धोरणाची राहुल गांधींकडनं खिल्ली. जागतिक नेत्यांची गळाभेट घेणं म्हणजेच परराष्ट्र धोरण नाही, राहुल गांधींचा हल्लाबोल. भर कार्यक्रमात केली थेट मोदींची नक्कल, तर भाजप नेत्यांकडून राहुल यांचा खरपूस समाचार. परराष्ट्र धोरण भारतासाठी फार मोठी गोष्ट. पंतप्रधान मोदींच्या कृतीमुळे देशाची प्रतिमा डागाळली. खासदार संजय राऊतांचा घणाघात. राहुल गांधी छिछोरगिरी करणारे नेते, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. पंतप्रधान पदाचा अपमान केल्याबद्दल देशाची माफी मागा, फडणवीसांचा सल्ला. तर राहुल गांधींना मिमिक्री आर्टिस्ट म्हणायचं का, शिंदेंचीही राहुल गांधींवर टीका. चाकणमधील बंद होत असलेल्या 76% कंपन्या निष्क्रिय होत्या. कंपन्या केवळ कागदावर होत्या आणि प्रत्यक्षात कधी सुरूच झाल्या नाहीत. कंपनी स्थलांतराच्या आरोपाला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. मराठ्यांच्या नादी लागल्यानं बावनकुळे रडकुंडीला आले. मराठा समाजाविरोधात कुणी गेलं तर सोडणार नाही, जरांगेंचा बावनकुळेंना पुन्हा इशारा. सांस्कृतिक राजधानीला अंधश्रद्धेचा विळखा. पाय धुतलेलं पाणी दूध पाजून तागुंदे बाबाचे उपचार. सोशल मीडियावर बाबाचे व्हिडिओ व्हायरल. दैवी शक्तीचा दावा करत अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण. भोंदू स्वप्नील लांडेवर लैंगिक शोषणाचे आरोप. पुण्याच्या बिबवेवाडीतील संतापजनक घटना. भोंदू स्वप्नील फरार. आणि सॅटकडून झीला मोठा दिलासा. 3143 कोटींच्या निधी उभारणीला मंजुरी. सेबीच्या 2 महिन्यांच्या बंदी दरम्यान झीला दिलासा.